फार प्राचीन गोष्ट आहे। एक संन्यासी होता, तो नदीच्या पलीकडे राहत होता। त्या संन्याशाचा एक भक्त होता, तो नदीच्या अलीकडे आपल्या कुटुंबासोबत राहत होता। त्यांच्या कुटुंबात आई, वडील आणि एक मुलगी होती। त्या कुटुंबाचे एक काम होते की प्रत्येक सायंकाळी ते गाईचे दूध घेऊन नदीच्या पलीकडे संन्याशाला देऊन यायचे। संन्यासी हा रोज गाईचे दूध पियायचा आणि तपस्येत मग्न असायचा। रोज ते आपल्या तपस्येत लीन असायचे। रोज सायंकाळी त्या कुटुंबातील प्रत्येक जण जाऊन तेथे दूध देऊन येत असायचे। ते संन्यासी बाबा होते। ते एका गोष्टीची सिद्धी प्राप्त करण्यासाठी तपस्या करत असायचे आणि त्यांची ही इच्छा होती की ते एक वेळा तरी पाण्यावरून चालावेत। पाण्यावरून चालण्याची त्याची सिद्धी होती, म्हणून ते लगातार तपस्या करीत असायचे। फार वर्षापासून त्यांची तपस्या सुरू होती। पावसाळा ऋतू सुरू झाला। या कुटुंबातील वडील होते, त्यांना शहरात जावं लागलं काही कामानिमित्त। घरात आई आणि मुलगीच होती आणि आईने म्हटलं, बेटा तुला सायंकाळी बाबाला दूध देऊन यायचे आहे नदी पलीकडे। तेव्हा ती मुलगी दूध द्यायला जाण्यासाठी तयार झाली। तेव्हा आईने त्या मुलीला सांगितलं, बेटा बाबाला दूध दिल्यानंतर सांगायचे की बाबा खूप मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे, उद्या मी दूध घेऊन येऊ शकत नाही असं बाबाजींना सांगायचं। तेव्हा बाबा सर्व समजून जातील। मुलगी निघाली। नदी पार करून संन्यासी तपस्या करीत होते। मुलीने दूध ठेवले, बाबांना प्रणाम केले आणि सांगितलं, बाबा खूप मोठी वर्षा होण्याची शक्यता आहे, मी आपल्यासाठी उद्या गाईचं दूध घेऊन येऊ शकत नाही आणि बाबा पण शहरात गेले आहेत। तो संन्यासी म्हणाला, बेटा का परेशान होत आहेस? मी तुला एक मंत्र देईन की ती पाण्याची वर्षा होऊ दे, की ती नदीला पूर येऊ दे, तू पाण्यावर चालून त्याकडून या माझ्या कुटीपर्यंत येऊ शकतेस। मुलगी अचंबित झाली आणि म्हटलं, बाबा खरंच? बाबानं म्हटलं, हां, मंत्र तर तू माझ्यापासून घेऊन जा। जर पाण्याची बरसात हो वा नदी पाण्याने तुडूंब भरू देत, तेव्हा सुद्धा तू पाण्यावरच चलत दूध घेऊन यायचं, जेणेकरून माझ्या तपस्येत कोणता भंगच पडणार नाही। मुलगी घरी आली आणि आईला सर्व गोष्ट सांगितली। आईनं सुद्धा विश्वास झाला नाही, परंतु हसत म्हटलं, बरं हे बाबाजी म्हणत आहेत तर ठीक आहे। दुसऱ्या दिवशी सायंकाळी घनघोर मुसळधार पाऊस पडत होता। नदीमध्ये तुडुंब पाणी भरले होते। पुराची अवस्था झाली होती। तेव्हा त्या मुलीच्या आईने सांगितलं की बेटा आज नको जाऊस दूध द्यायला। मुलगी म्हणाली, नाही मम्मी, मला बाबावर विश्वास आहे, त्यांनी मला मंत्र दिला आहे, मी पाण्यावरून चलत जाईन, तू घाबरू नकोस। एवढे मोठे बाबाजी आहेत, एवढे मोठे संन्यासी आहेत, एवढ्या दिवसापासून तपस्या करीत आहेत। तेव्हा आईनंही हा विचार केला की मुलगी जावंच म्हणते, दूध द्यायला जाऊ देत। ती मुलगी दुधाची पवरी घेऊन निघाली। ती तशीच नदीजवळ पोहोचली। आता नदीच्या पलीकडे तिला जायचे होते। नदीमध्ये तुडुंब पाणी भरले होते। पूर येत होता। नदीमध्ये पाणी भरल्यामुळे मुलीला थोडीशी भीती वाटू लागली। मुलीने तो मंत्र आठवला। ती मंत्राला जप करत करत नदीला पार करत बाबाजीच्या आश्रमाजवळ पोहोचली। ती गाईच्या दुधाची पवरी होती, ती तिने तिथे ठेवली। बाबाजीने हे पाहून आश्चर्य व्यक्त केले। त्यांना वाटलं, हे काय झाले? तो चमत्कार पाहून त्यांना वाटले की त्यांनी ती सिद्धी प्राप्त केली, ज्या कठोर तपस्येनं त्यांना मिळाली होती। त्यांच्या तपस्येमुळे त्या मुलीने त्या मंत्राचा वापर करून नदी पार केली आणि तीही पाण्यावरून चालत आली। मुलगी बाबाजींना धन्यवाद देऊन दूध ठेवून नमस्कार केला आणि परत मंत्राचा जप करत करत ती नदीच्या पलीकडे पाण्यावरून चालत चालत गेली। बाबाने हे पाहिले, ते खूप खुश झाले। संन्याशाने विचार केला, खूप वर्षापासून आपण जी तपस्या करीत होतो ती आज पूर्ण झाली। त्यांना वाटलं आपण ही एक वेळा नदीवरून चालूनच पाहावं। तेव्हा संन्यासी पाण्यावरून चालण्यासाठी निघाला। नदीच्या इथून ते तिथून जाण्यासाठी तयार झाला। तसेही त्याने पाण्यात पाऊल टाकले तेव्हा ते डुबून गेले। संन्यासी तर डुबून गेला, मात्र ती मुलगी पाण्यावरून चालत नदी कशी पार केली असेल? कारण संन्यासाला त्याच्या स्वतःच्या मंत्रावर विश्वास नव्हता आणि त्या मुलीला त्या मंत्रावर पूर्ण विश्वास होता।
विश्वास होता की ती मंत्राचा जप करून पाण्याच्या वरून चालत जाईल. ही छोटीशी गोष्ट विश्वासाची महत्ता शिकून जाते. जेवढेही ही गरीब लोक आहेत जे श्रीमंत झालेत त्यांना विश्वास होता की ते लाईफ चेंज करू शकतात, कमाल करू शकतात. राईट बंधूंना विश्वास होता की विमान आकाशात उडेलच आणि त्यांच्या विश्वासानेच त्या विमानानं उड्डाण घेतलं. म्हणून ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास केला त्यांनीच इतिहास रचला. म्हणून मित्रांनो, कठोर मेहनत करा आणि विश्वास ठेवा की जीत तुमचीच आहे. जग तर तुम्हाला नाव ठेवणारच, तुमचे दोष शोधणारच, पण हताश होऊ नका. विश्वास ठेवा स्वतःवर, विश्वास ठेवा मेहनतीवर, विश्वास ठेवा तुमच्या यशावर.